तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा शाळेमधून घरी जाण्यासाठी निघालेली असते. मात्र ती सतत आजूबाजूला अधिपती कुठे दिसतोय का ते बघत असते, पण तिला कुठेही अधिपती दिसत नाही आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि मग नाराज होऊनच घरी जाते. तर दुसरीकडे अधिपतीने जो टेलर बोलावलेला असतो तो अधिपतीच्या कपड्यांचं माप घेतो. अधिपती त्याला सांगतो की आज रात्रीच मला हा ड्रेस मिळायला हवा आणि त्यावर तो टेलर म्हणतो की ठीक आहे सरकार, तुम्हाला हा ड्रेस रात्रीपर्यंत मिळेल. त्यानंतर निखिल त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला विचारतो की दादा, तुम्ही मला बोलावलं होतं ना? त्यावर अधिपती म्हणतो हो. त्यावर निखिल खाली मान घालून त्याला विचारत असतो, पण माझ्यामुळे ते 1 कोटीचं नुकसान झालं आहे त्याचं काय? त्यावर अधिपती म्हणतो की 1 नाही तर 1.5 कोटीचं मशीन आहे ते, पण आम्ही तुला पुन्हा कामावर ठेवून घेत आहोत. आणि ते ऐकून निखिल खूपच खुश होतो. तो म्हणतो, म्हणजे अशी कशी चक्र फिरली, तुम्ही मला पुन्हा कामावर कसं काही ठेवून घेतलं? आणि तो सरळ अधिपती समोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो. त्यामुळे अधिपती रागातच त्याच्याकडे बघतो. त्यामुळे निखिल पुन्हा उभा राहतो आणि त्याची माफी मागतो. अधिपती त्याला स्पष्टपणे सांगतो की कोणतीही चक्र वगैरे फिरली नाहीत, तू जी चूक केली होती ना ती चूक तशीच आहे. पण कंपनीमधून इंजिनियर आला होता, त्याने सांगितलं की मशीन बदलण्याची गरज नाही आणि त्याने काही दुरुस्ती सांगितली आणि त्याला खर्च 4-5 लाख रुपये येईल. आणि ते ऐकून निखिल खुश होत म्हणतो की बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मला कामावरून काढून टाकू नका, आधी एकदा थोरल्या सरकारांसोबत बोलून घ्या. आणि त्यावर अधिपती म्हणतो की तू उगाच कोणताही गैरसमज मनात ठेवू नको, आम्ही तुला कामावरून काढून टाकलं होतं कारण तुझी चूक होती आणि ती चूक अजूनही तशीच आहे. आणि हे 4-5 लाखसुद्धा आम्ही तुझ्याच पगारातून कापून घेणार होतो, पण नंतर म्हटलं जाऊ दे, कारण तुला सांभाळून घ्यावंच लागणार, तू अवघड जागेचं दुखणं आहे. आणि मग त्यावर निखिल म्हणतो ठीक आहे, मी येतो उद्यापासून कामावर. आणि मग तो तेथून निघून जातो. मात्र हा निखिल सुधारणार नाही याची अधिपतीला पूर्ण खात्री असते. त्यानंतर जेव्हा अधिपती घरी जातो तेव्हा भुवनेश्वरी कॉलवर बोलत असते. अधिपती आल्यावर ती फोन ठेवून देते. अधिपती तिला सांगतो की आम्ही त्या निखिलला पुन्हा कामावर ठेवलं आहे. त्यावर भुवनेश्वरी नाटक करत विचारते का, अचानक काय झालं? आणि मग अधिपती तिला सांगतो की कंपनीमधून इंजिनियर आला होता, त्याने सांगितलं की मशीन बदलण्याची काही गरज नाही, पण 4-5 लाखांचा खर्च येईल. त्यामुळे मग आम्ही त्याला पुन्हा कामावर ठेवून घेतलं. आधी आम्हाला असं वाटलं की त्याच्या पगारातून ते पैसे कट करावेत, पण आता काय करायचं ते तुम्हीच सांगा. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, आधीचा निर्णय तुम्ही घेतला होता ना, मग आता पुढे काय करायचं ते सुद्धा तुम्हीच ठरवा. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच दुर्गी रडत त्या ठिकाणी येते. ती खूप घाबरलेली असते. ती भुवनेश्वरीला सांगते की ताई, हे बघ ना, पोलिसांचा फोन आलाय, त्यांनी सांगितलंय की चंची कुठेतरी रस्त्यात पडली होती आणि त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. आणि ते ऐकून अधिपतीला देखील धक्का बसतो. तो दुर्गीला विचारतो, पण नेमकं झालंय काय? त्यावर दुर्गी रडतच सांगते की मलाही माहीत नाही. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी तिला काही फरक पडत नाही असं दाखवत नाटक करत म्हणते की ती जिवंत आहे ना, मग उगाच आता रडू नको, तिची सगळी व्यवस्था करतो आम्ही. त्यावर दुर्गी रडतच म्हणत असते की ताई, अगं ती सुद्धा तुझ्या पोरीसारखीच आहे ना, मग तिची चूक माफ कर आणि तिला घरात घे. मात्र भुवनेश्वरी म्हणते की जी माणसं घर तोडण्याचा प्रयत्न करतात त्यांना आम्ही पुन्हा घरात घेणार नाही. आणि मग ती त्या पोलिसांसोबत बोलते, त्यांना नेमकं काय झालं होतं ते विचारते. त्यातून तिला समजतं की चंचीला चक्कर आली होती म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. आणि मग ती दुर्गीला सांगते की काळजी करण्याची काही गरज नाही आणि कोणीही तिला इथून भेटायला जाणार नाही, आम्ही तिची सगळी व्यवस्था करतो. त्यामुळे दुर्गी रडतच म्हणते, पण ताई, तिची एकदा चूक माफ कर आणि तिला घरात घेऊन ये. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही, ज्या माणसांनी हे घर तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना पुन्हा आम्ही या घरात घेणार नाही. आणि मग दुर्गी नाईलाजाने तेथून निघून जाते. तर अधिपतीसुद्धा नाराज होतो. तर दुसरीकडे अक्षराच्या घरी एक बाई येते. ती अक्षराच्या आईला विचारत असते की तुम्ही लग्नाला गेला होता ना, मग कसं झालं लग्न? त्यावर अक्षराची आई सांगते की खूप थाटामाटात पार पडलं, सगळं काही खूप छान होतं. त्यावर ती बाई विचारते की तुमच्या इराच्या लग्नाचं सुद्धा सुरू आहे ना? आमच्या कानी आले की तिनेच तिचा मुलगा बघितलाय म्हणून. आणि त्यावर अक्षराची आई सांगते की हो, आता आम्ही लवकरच इरा आणि निखिलचा साखरपुडा करणार आहोत.
त्यावर ती बाई म्हणते, चांगलं आहे, पण ते दुसरं खूपच वाईट झालं ना, असं घडायला नको होतं. मात्र अक्षराच्या आईला कळत नाही की ही बाई नेमकं कशाबद्दल बोलते. आणि मग त्यानंतर ती बाई म्हणते की तुमची मोठी मुलगी अक्षरा पुन्हा माहेरी आली आहे ना, तिला नवऱ्याने टाकून दिली म्हणतात ते सगळे. आणि ते ऐकून अक्षराच्या आईला खूप वाईट वाटतं. तर इरा हसतच हा सगळा प्रकार बघत असते. तर ती बाई मुद्दाम अक्षराच्या आईला सांगत असते की सगळीकडे सध्या हीच चर्चा सुरू आहे. मला तर असं समजलं की अक्षराच्या नवऱ्याने तिच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढलं, पण नेमकं काय घडलं होतं. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते, पण तुम्हाला हे नक्की कोणी सांगितलं. त्यावर ती बाई म्हणते की अशा गोष्टी काही लपून राहतात का. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि असं होत होत माझ्यापर्यंत ही गोष्ट आली. सगळ्या गावाला ही गोष्ट माहीत आहे, पण तुम्हालाच माहीत नाही. आणि अशी गोष्ट तुम्हाला येऊन तरी कोण सांगणार. पण मीच काळजीपोटी इथे आले, म्हटलं बघावं नेमकं काय झालं आहे ते. पुढे ती असंही म्हणते की काही झालं तरी शेवटी ती मुलीची जात ना, ती सासरी शोभून दिसते, असं माहेरी राहणं बरं नाही. आणि त्यानंतर ती असंही म्हणते की खरं तर मला गॉसिपिंग करायला अजिबात आवडत नाही. बाकीच्या बाया तर याबद्दल खूप काही बोलत आहे, पण मी म्हटलं सरळ काळजीपोटी तुम्हालाच विचारावं म्हणून इथे आले. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते की हो ना, तुम्हाला गॉसिपिंग करायची अजिबात सवय नाही, ते दिसतंच आहे मला. आणि कसं आहे ना, मलासुद्धा तुमच्या मुलीबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण म्हणून काही मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला विचारलं नाही. आणि अक्षराच्या आईचं हे बोलणं ऐकून ती बाई खाली मान घालते. तर अक्षराची आई म्हणत असते की घरातील गोष्टी बाहेर जाऊ नयेत म्हणून घराला 4 भिंती असतात. आणि या खिडक्या कशासाठी असतात माहिती आहे का. घरातून बाहेरचं थोडंसं जग दिसावं यासाठी, आणि बाहेरच्या जगालाही आपल्या घरातील थोड्याच गोष्टी दिसाव्यात यासाठी. तुम्हाला आमच्या खिडकीतून जेवढं दिसतंय ना तेवढंच बघा, उगाच आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करू नका. आणि मग ती असंही सांगते की आता हे सगळं तुम्ही बाहेर जाऊन बायकांना सांगणारच ना, मग मी जसं बोलले आहे ना तसंच सांगा, उगाच तुमच्या मनाचं त्यात काही घालू नका. आणि मग त्यानंतर ती बाई खाली मान घालूनच तेथून निघून जाते. पण त्यानंतर इरा मुद्दाम तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात करते. ती म्हणते की तुम्हाला काही फरक पडत नसेल, पण ती इथे राहायला आल्यामुळे निखिलच्या आईवडिलांना फरक पडत आहे, तरी बरं त्याला त्याची नोकरी परत मिळाली. आणि ते ऐकून अक्षराच्या आईला खूप आनंद होतो. ती म्हणते की अक्षरा जावई बापूंसोबत बोलली म्हणूनच कदाचित निखिल रावांना त्यांची नोकरी परत मिळाली असेल. म्हणजे अजूनही कुठेतरी आशेचा किरण आहे, अजूनही काहीतरी घडू शकतं. आणि मग ती लगेच देवासमोर साखर ठेवते. मात्र या गोष्टीमुळे इरा वैतागते. ती म्हणते की ती अक्षरा या घरातून बाहेर पडायला तर हवी, पण ती पुन्हा त्या घराचा उंबरठा ओलांडता कामा नये. तर दुसरीकडे शाळेत अक्षरा मुलांना एक कविता शिकवत असते. तर इकडे अधिपती शाळेत जाण्यासाठी तयार होत असतो. त्याने कडक इस्त्री केलेला शाळेचा ड्रेस घातलेला असतो, शूज घातलेले असतात, आणि स्कूल बॅग घेऊन तो टापटीपपणे शाळेतही जातो. आणि त्यानंतर जेव्हा तो अक्षरासमोर उभा राहतो तेव्हा अक्षरा त्याच्याकडे बघतच राहते. अधिपतीला बघून वर्गातील मुलं खूपच खुश होतात. त्यानंतर अधिपती त्यांच्यामध्येच जाऊन बसतो. आणि मग त्यानंतर अक्षरा पुन्हा मुलांना कविता शिकवायला सुरुवात करते. पण अधिपती मध्येच उभा राहतो आणि अक्षराला म्हणतो की मास्तरीनबाई, मला एक शंका आहे. तुम्ही फळ्यावर ते लिहिलंय ना, भेटी लागे जीवा लागलीसी असं, म्हणजे नक्की कोणाला कोणाची आस लागली आहे. आम्हाला ते काही कळलं नाही कारण आम्ही उशिरा आलोय ना. आणि अधिपतीचा हा प्रश्न ऐकून अक्षरा चिडते. ती मुलांना विचारते की मुलांनो, ही शाळा आहे की धर्मशाळा. त्यावर मुलं म्हणतात की शाळा. तर अक्षरा म्हणते, मग या शाळेत कोणीही आलं तर चालेल का. त्यावर मुलं म्हणतात नाही. आणि मग अक्षरा तेथून जाण्यासाठी निघते. पण अधिपती म्हणतो की मुलांनो, असं कोणीही वर्ग अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही ना. आणि त्यावर मुलंही नाही म्हणतात. त्यामुळे मग अक्षराला वर्गातच थांबावे लागते. तर अधिपती हसतच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.